नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी तर मागच्या वर्षी मी हा जो तिळाच्या लाडूचा व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी खाली ट्रँगल दिसतोय तिथे तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल, तिथे क्लिक करा, तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर आज मी बनवतीये तिळाचेच लाडू, पण वेगळ्या पद्धतीने. म्हणजे म्हातारे लोकं किंवा ज्यांना दाताने कडक खायला त्रास होतो, अशा लोकांना हे लाडू अगदी बेस्ट ऑप्शन आहे. अगदी मऊसूत राहतात आणि पाक न बनवता आपल्याला हे लाडू बनवायचे आहेत. बघा, तुम्ही बघू शकता छान असे नरम लाडू होतात अगदी आणि सोपी पद्धत आहे. अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा करू शकतो. तर हे लाडू बनवण्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतला आणि सेम त्याच वाटीने 1 वाटी तीळ घेतली आणि पाव वाटी शेंगदाणे घेतले. तर गूळ जो आहे तो मी एका पातेल्यात घेतला आहे. त्याच्यानंतर एक कढईमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर स्टँड ठेवून त्याच्यामध्ये ते पातेलं ठेवायचं आणि नंतर झाकण ठेवून 8 ते 9 मिनिटासाठी ते तसंच शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊ. तर शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यानंतर त्याची साल काढून आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे म्हणून खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेतलं. त्याच्यानंतर 1 वाटी जी तीळ घेतली, ती गावठी तीळ घेतली मी बिना पॉलिशची. तर ती तीळ मी भाजून घेतली. अगदी चुटचुटेपर्यंतच भाजून घ्यायची आहे. आणि गूळ तुम्ही आपला जो रेग्युलर असतो, म्हणजे आपण जो रेग्युलर गूळ वापरतो तो घेतला तरी चालेल. तर बघू शकता 8 ते 9 मिनिटानंतर पूर्ण गूळ वितळलेला आहे आणि गूळ पटकन वितळण्यासाठी त्याला एकतर किसून घ्यायचा किंवा मग कापून घ्यायचा आहे बारीक. गूळ वितळल्यानंतर पातेलं खाली काढून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचं कूट जे आपण जाडं जाडं म्हणजे असं थोडंसं भरडं केलं होतं ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे. म्हणजे आपल्या लाडूला छान चकाकीसुद्धा येते आणि चवसुद्धा खूप छान लागते लाडूची. तर हे सगळं एकत्र केल्याच्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी चटकेसुद्धा लागत नाही लाडू वळताना. शेवटपर्यंत छान असे लाडू वळता येतात. तुम्ही बघू शकताय मस्त असा लाडू होतो आणि ज्यांना खायचे प्रॉब्लेम आहेत किंवा दातांचे त्रास आहेत किंवा वयोवृद्ध माणसं आहेत, ते अगदी इझिली हा लाडू खाऊ शकतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही लाडूची रेसिपी फसली आहे की नरम लाडू झाला आहे म्हणून. तर असं नाही आहे. तर हे सगळे म्हणजे लहान मुलंसुद्धा आरामात खाऊ शकतात म्हणून हे लाडू त्याच्यावरती बेस्ट ऑप्शन आहे. कडकच लाडू छान लागतात, पण ज्यांना खाता येत नाही त्यांच्यासाठी हा लाडू बेस्ट ऑप्शन आहे. नक्की बनवून बघा. खूप छान होतात हे लाडू. अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा फसत लाडू नाहीत. छान तर होतातच, शिवाय पटकन सुद्धा होतात आणि पाक बनवण्याची झंझट सुद्धा नसते. तर एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.